नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण काल झालेला पेपर GS1चा MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जो डिस्क्रिप्टिव्हचा पहिला पेपर झालेला आहे तो आपण डिस्कस करत आहोत. या सेशनमध्ये आपण जिओग्राफीचे क्वेश्चन्स बघणार आहोत. टोटल एकूण 20 क्वेश्चन्स होते. आउट ऑफ दॅट 9 क्वेश्चन्स वेअर रिलेटेड टू जिओग्राफी. सोपे क्वेश्चन्स होते सगळे. सम क्वेश्चन्स वेअर 10 मार्कर्स, काही 5 आहेत आणि काही 15 मार्कर्स आहेत. तो आपण वन बाय वन डिस्कस करूयात की क्वेश्चन काय आहे, व्हॉट वॉज द डिमांड ऑफ द क्वेश्चन. ठीक आहे, तुम्हाला कसा तो अटेम्प्ट करायचा होता. सो पहिला क्वेश्चन आहे बघा, वाचतोय की भारतातील मुंबई एक औद्योगिक आणि आर्थिक दृष्ट्या विकसित शहर आहे, याची कारण मीमांसा करा. तर हा प्रश्न आहे मुंबईवर. मुंबई त्यांनी म्हटलेला आहे. विधान काय आहे की औद्योगिक आणि आर्थिक दृष्ट्या काय आहे, मुंबई विकसित शहर आहे. आणि मग त्याची कारण काय काय आहेत. तर तुम्हाला कारण लिहावे लागतील भौगोलिक, तुम्ही ऐतिहासिक सुद्धा मेन्शन करू शकता. वाय? बिकॉज GS1 आहे, हिस्ट्री, जिओग्राफी आणि सोसायटी हे तीनही विषय आहेत. त्यामुळे एखादं कारण तुम्ही ऐतिहासिक सुद्धा लिहू शकता. जसं की बघा इथे मग तुम्हाला सुरुवात कशी करायची आहे, प्रस्तावनेमध्ये नेहमी जे विधान दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये त्याच्याशी रिलेटेड अधिक माहिती द्या. विधान काय आहे की औद्योगिक आणि विकसित दृष्ट्या औद्योगिक आणि आर्थिक दृष्ट्या विकसित आहेत. मग म्हणा की मुंबई काय आहे, फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया आहे. ठीक आहे, मुंबईमध्ये RBIचं हेडक्वार्टर आहे, सेबीचं हेडक्वार्टर आहे, सर्वात मोठी बँक भारतातली SBI त्याचं हेडक्वार्टर आहे, सर्वात मोठी प्रायव्हेट बँक ICICI त्याचं हेडक्वार्टर आहे. सो तुम्ही असं मेन्शन करू शकता. सर्वात जुनं स्टॉक एक्सचेंज, सर्वात मोठं स्टॉक एक्सचेंज भारतातलं मुंबईमध्ये आहेत. सगळं मेन्शन नाही करायचंय, मात्र एखादं फॅक्ट तुम्ही लिहून हे हायलाइट करू शकता की आर्थिक आणि औद्योगिक विकसित शहर आहे. मग मेन मुख्य भागा जो आपला बॉडी आहे, बॉडीमध्ये काय लिहायचंय, स्टार्ट विथ द रिझन्स. त्यांनी लिहिले कारण मीमांसा करायची आहे. मग तुम्ही सांगा की कसं मुंबईचं लोकेशन आणि मुळे मुंबई काय आहे, एक नैसर्गिक बंदर आहे. मुंबईला 2 पोर्ट्स आहेत, नवीन इंटरनॅशनल एअरपोर्ट झालेला आहे, 2 एअरपोर्ट्स आहेत. ठीक आहे, सो तुम्ही सांगू शकता खोल नैसर्गिक बंदरामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारास चालना मिळालेली आहे. जागतिक बाजारपेठेशी सुलभ संपर्क आहे, कारण ग्लोबलायझेशनमुळे किंवा जे आपलं इंटरनॅशनल ट्रेड जो होतो, सो मोस्ट इम्पॉर्टंट रोल आहे ट्रान्सपोर्टचा. ठीक आहे, दळणवळणाची साधनं जी आहे मुंबईमध्ये उत्तम आहेत. त्यानंतर वसाहतकालीन वारसा सुद्धा आहे. ठीक आहे, जे पोर्चुगीजची बेटं ब्रिटिशांकडे आलेली आहेत, सो ते मोठं शहर बनलेलं आहे. वसाहतकालीन वारसा आहे. ईस्ट इंडिया कंपनी यांनी काय आहे, मुंबईचा व्यापार केंद्र म्हणून विकास केलेला आहे. यू कॅन ऑल्सो राईट अबाउट कापड उद्योग. फॅक्ट्स आपण शिकतो, हे फॅक्ट्स अप्लाय करायचे आहेत. भारतातली पहिली कापड गिरणी मुंबईत आहे. आपल्याकडे कापडाचं साठी रॉ मटेरियल कापूस मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये अवेलेबल आहे. का? कारण आपला हे ज्वालामुखीचा पठार लावा प्लॅट्यू आहे, त्याच्यापासून बनलेली आहे काळी मृदा. आणि काळी मृदा बेस्ट आहे कॉटनसाठी. सो रॉ मटेरियल अवेलेबल होता आणि ब्रिटिशांनी काय आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये टेक्सटाईल इंडस्ट्री सुरू केलेली आहे. मग भांडवल आहे का? येस, आर्थिकदृष्ट्या भांडवल महत्वाचं आहे. मग हे सगळ्या बँकांचे जे हेडक्वार्टर्स आहेत ते तुम्ही मेन्शन करू शकता. बँकिंग व वित्तीय सेवा क्षेत्राचा विकास झालेला आहे. मग आर्थिक विकास जर करायचा असेल तर पायाभूत सुविधा लागतात. पायाभूत सुविधा आहेत का? येस, मुंबई एकदम उत्तमरित्या कनेक्टेड आहे विथ रेस्ट ऑफ द नेशन बाय ट्रेन. मग तुम्ही सांगू शकता की कसं मुंबईमध्ये 2 हेडक्वार्टर्स आहेत. एक आहे पश्चिम रेल्वेचं, एक आहे मध्य रेल्वेचं. तुम्ही लिहू शकता मेट्रो रेल्स आहे, मोनो रेल्स आहेत, अंडरग्राऊंड मेट्रो आहे मुंबईमध्ये, JNPT बंदर आहे, लार्जेस्ट कंटेनर टर्मिनल JNPT मुंबईमध्ये आहे. त्याचबरोबर अटल सेतू आहे, राईट, जो लॉंगेस्ट आपला ब्रिज आहे. सगळं तुम्ही मेन्शन करू शकता इथे पायाभूत सुविधामध्ये. नेक्स्ट, आर्थिक विकास होण्यासाठी कामगार लागतात, तुम्हाला लेबर आहे. सो मोठ्या प्रमाणामध्ये देशभरातून लोक येत आहेत, स्थलांतर करतायत. आणि मुंबईचं कल्चर कसं आहे, सिंक्रेटिक कल्चर आहे. मुंबई हॅज वेलकम ऑल पीपल. मुंबईमध्ये बघा भारतातले 80% पारसीज मुंबईमध्ये आहेत. भारतामधले ख्रिश्चन असतील, ज्यूज असतील, बुद्धिस्ट असतील, ठीक आहे, हिंदू असतील, सगळ्या धर्माचे लोक मुंबईमध्ये आहेत. आणि त्यामुळे काय आहे, कुशल अकुशल कामगार सहज उपलब्ध आहे. लेबर जो फोर्स आहे इट इज व्हेरी चीप इन मुंबई. त्यानंतर विविध औद्योगिक रचना आहे, जसं की वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आहेत. मुंबईपासून बॉम्बे हाय आहे. मग मुंबईमध्ये बघा आपण रिफायनरीज आहेत, केमिकल RCF आहे, राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझरची कंपनी आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसत आहे की केमिकल इंडस्ट्रीज आहेत. अंबरनाथ,
राईट, त्या बाजूला. त्यानंतर मीडिया, बॉलिवूड, भारतातलं सर्वात मोठं मूवीचं जे नेटवर्क आहे, इंडस्ट्री बॉलिवूड, ती मुंबईमध्ये आहे. आयटी इंडस्ट्री आहे मोठ्या प्रमाणामध्ये, बीकेसी आहे, पवई आहे, ठीक आहे, ऐरोली आहे. सो कापड, या सगळ्या उद्योगामध्ये काय आहे, विविध औद्योगिक रचना आहे. त्यानंतर उदारीकरण धोरण तुम्ही मेन्शन करू शकता. सो अशा दृष्टिकोनातनं तुम्हाला कारणं लिहायची आहेत. फक्त भौगोलिक लिहायची आहेत का, नाहीये. पेपर भूगोलाचा होता का, नाही, GS1चा पेपर होता, त्यामुळे तुम्ही तिथे भौगोलिक लिहा, ऐतिहासिक लिहा, सामाजिक सुद्धा लिहा. आणि ही तुम्हाला कारण 10 मार्क्सचा क्वेश्चन होता हा. तर तुम्हाला हे लिहायचं आहे. आणि निष्कर्षामध्ये तुम्ही लिहू शकता की सगळं छान आहे, मात्र देर आर सम प्रॉब्लेम्स ऑल्सो. जसं की मुंबईमध्ये भारतातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी आहे. त्यानंतर वाहतूक कोंडीचा प्रॉब्लेम अजूनही सॉल्व्ह झालेला नाहीये. त्यानंतर प्रदूषण आहे मोठ्या प्रमाणामध्ये, एअर पोल्युशन आहे. त्यानंतर मँग्रोव्ह जे आहे त्याच्यावर एन्क्रोचमेंट होते. सो अशा गोष्टी तुम्हाला निष्कर्षामध्ये लिहायच्या आहेत. का? कारण एक वे फॉरवर्ड म्हणून. प्रश्नात विचारलंय का, नाही विचारलंय, मात्र जे विचारलेलं आहे ते तुम्ही ऑलरेडी बॉडीमध्ये लिहिलेलं आहे. सो कन्क्लुजन मध्ये यू कॅन एंड लाईक धिस, ऑर यू कॅन ऍड की नाही, मुंबईमध्ये अजून सुद्धा विकास होत आहे. यू कॅन गिव्ह कोस्टल रोड्स, लेटेस्ट मागच्याच वर्षी आपण एअरपोर्ट इनॉग्रेट केलेला आहे. का? कारण गर्दी थोडीशी कमी करायची आहे, जे मुंबईचे एअरपोर्ट आहे. सो नवीन एअरपोर्ट नवी मुंबईला सुरू केलेली आहे. किंवा यू कॅन राईट अबाउट सॅटेलाइट टाउन्स नवी मुंबई आहे, किंवा न्यू नवी मुंबई आहे, ऑर यू कॅन मेन्शन अबाउट बुलेट ट्रेन. सो हे जे आहेत प्रकल्प, हे काय आहे, मुंबईमध्ये जी गर्दी झालेली आहे, कंजेशन झालेलं आहे, ते थोडंसं कमी करण्याचा प्रयत्न करतील. ठीक आहे. सो हे तुम्ही कन्क्लुजन मध्ये लिहू शकता. राईट, 10 मार्करचा इझी क्वेश्चन होता आणि आपण हे लेक्चर मध्ये डिस्कस करतो प्रत्येक वेळेस. ठीक आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 8. काय क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन नंबर 8 10 मार्क्सचा आहे, मात्र त्याने त्याला स्प्लिट केलेला आहे. क्वेश्चन नंबर 8A 5 मार्क्सचा आहे, 8B 5 मार्क्सचा आहे. तुम्हाला 2 शॉर्ट नोट्स लिहायच्या आहेत. सो पहिलं जे आहे, राईट शॉर्ट नोट्स, भारतातील मृद ज्वालामुखी म्हणजेच काय, मड वोल्कॅनोवर तुम्हाला शॉर्ट नोट लिहायची आहे 5 मार्क्ससाठी. मग कसं अटेम्प्ट करू शकता तुम्ही याला, बघा. पहिलं तर याला 5 मार्क्स आहे, सो नंबर ऑफ वर्ड्स कमी असणार आहेत. त्यामुळे यू कॅन डायरेक्टली स्टार्ट की व्हॉट इज मड वोल्कॅनो. मड वोल्कॅनो काय आहे, चिखल, पाणी व वायू, विशेषतः मिथेन यांची पृष्ठभागावर उत्सर्जन होणारी भूवैज्ञानिक रचना आहे. मग त्याच्यामध्ये बघा, बॉडी कुठे आढळतो, भारतामध्ये. तर हा बनलेला आहे सेडिमेंटरी अवसादी खडकांच्या प्रदेशात आहे व तेल गॅस साठ्याशी संबंधित असतात. भारतात हे प्रामुख्याने आपल्याला अंदमान निकोबार बेट तिथंच का आढळतात, कारण तो सबडक्शन झोन आहे. सो हे जे कीवर्ड्स आहेत हे तुम्हाला मेन्शन करायचे आहेत. हे उद्रेक सामान्यतः स्फोटक नसतात आणि पेट्रोलियम साठ्यांचे संकेतक हे मड वोल्कॅनो असतात. ठीक आहे. तर हे तुम्हाला मेन्शन करायचं होतं. 5 मार्क्ससाठी आहे. सो नंबर ऑफ वर्ड जे आहे ते तुम्ही कमी लिहू शकता. राईट. सो मड ज्वालामुखी हे आपत्तीच्या दृष्टीने कमी धोकादायक असले तरी भूगर्भीय हालचाली व खनिज किंवा ऊर्जा संसाधनांच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्वाची आहे. 5 मार्क्ससाठी दिस इज सफिशियंट. नेक्स्ट तुम्ही शॉर्ट नोट आहे सुनामीवर. ठीक आहे. सुनामी, उत्पत्ती आणि त्यांचा पर्यावरणावर होणारा परिणाम. बघा 5 मार्क्स लिहायचा आहे. त्याच्यावर काय आहे, 2 क्वेश्चन त्याच्यामध्ये आहे. तुम्हाला काय लिहायचं आहे, सुनामीचं उत्पत्ती, व्हाय दे आर ओरिजिनेटेड, आणि नेक्स्ट त्यांचा इम्पॅक्ट, पर्यावरणावर होणारा परिणाम. सो एक लाईन लिहा, व्हॉट इज सुनामी. सुनामीची एक व्याख्या लिहा फक्त. सुनामी म्हणजे काय आहे, समुद्राच्या पाण्याच्या अचानक हालचालीमुळे निर्माण होणाऱ्या प्रचंड लाटा. मग त्याचं ओरिजिन काय आहे, बघा कीवर्ड टाकलेला आहे, समुद्राखालील होणारा भूकंप. मुख्य कारण समुद्राखालील भूकंप आहे. विशेषतः सबडक्शन झोन मध्ये हा जो भूकंप आहे त्यांनी एक्झाम्पल पण दिलेला आहे. सर्वात जास्त मोस्ट सुनामी प्रोन रिजन जगातला कुठला आहे, पॅसिफिक रिंग ऑफ फायर कीवर्ड आहे. मग एवढंच कारण आहे का, नाहीये. ज्वालामुखी उद्रेकामुळे येऊ शकतात, समुद्राखालील भूस्खलन होऊ शकतं, किंवा उल्कापातेमुळे लिहिलेले आहे शॉर्ट मध्ये. त्यानंतर उदाहरण दिलेलं आहे की 2004 ची मोस्ट डिव्हास्टेटिंग सुनामी इन्सिडेंट्स इन रिसेंट हिस्ट्री 2004 चा आहे. त्यानंतर मग त्याच्यामुळे इम्पॅक्ट काय होणार आहे, बघा. तुम्हाला परीक्षेमध्ये असे जे स्पेशल जे सब हेडिंग्स आहेत दिसले पाहिजेत. का? कारण परीक्षेमध्ये विचारलेलं आहे. ओरिजिन का होतं, ओरिजिन 1 2 3 4, परिणाम 1 2 3 4 असं दिसलं पाहिजे. सो परिणाम 1, किनारपट्टीचे क्षरण होते, मॅंग्रोव्ह जंगलाचं नुकसान होते, किनारपट्टीवर मॅंग्रोव्ह आहे त्याच्यामुळे नुकसान होऊ शकतं. इरोजन होते, क्षरण होते किनाऱ्यांचं. त्यानंतर माती व भूजलाचे क्षारीकरण होऊ शकतं सुनामीमुळे, शेतीवर परिणाम होऊ शकतो, जैवविविधतेचं नुकसान होईल, कचरा प्रदूषणामुळे पाणी प्रदूषण होऊ शकतं. राईट. सो हे आहे तुम्हाला सुनामी. आणि कन्क्लुजन मध्ये तुम्ही लिहू शकता
की सुनामी ही कमी वेळा येणारे पण अत्यंत विनाशकारी आपत्ती आहे आणि पूर्वसूचना यंत्रणा आणि मॅंग्रोव्ह संवर्धन. मग तुम्ही इथे मेन्शन करू शकता की सुनामीचा इम्पॅक्ट कमी करायचा असेल, मॅंग्रोव्हज आर इम्पॉर्टंट अँड फॉर देअर कन्झर्वेशन भारताचा मिस्टी नावाचा प्रोग्राम आहे. मिस्टी आपण लेक्चरमध्ये घेतो, ठीक आहे. तर हे तुम्ही शॉर्ट मध्ये लिहू शकता कारण वर्ड लिमिट आपल्याला आहे 5 मार्क्स, फक्त 5 मार्क्स साठी हा क्वेश्चन आहे, ठीक आहे. तर हे 2 क्वेश्चन होते 5 मार्क्स साठी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9 आहे, हा आहे 10 मार्कर क्वेश्चन. बघा हे काय आहे, भूकंपाच्या कारणांची चर्चा करा, भारतातील भूकंप प्रवण क्षेत्र सांगा. सो इथे तुम्हाला विचारलेला आहे भूकंप. सो यू कॅन स्टार्ट की भूकंप म्हणजे काय आणि मग तुम्हाला बॉडीमध्ये लिहायचं आहे की व्हॉट आर द रिझन्स. भूकंपाचे टाइप्स आपण लेक्चरमध्ये शिकतो. सो प्रत्येकाची कारण सांगा. त्यानंतर भारतातील भूकंप प्रवण क्षेत्र. बघा हा प्रश्न का आलेला आहे, आपण डीएनए मध्ये घेतलं होतं की भारत सरकारने एक नवीन कॅटेगरी ऍड केली होती 6, नंतर ती परत रद्द केली. तर हा टॉपिक चर्चेमध्ये होता त्यामुळे क्वेश्चन आलेला आहे, ठीक आहे. सो भूकंपाच्या कारणांची चर्चा करा. सो भूकंप म्हणजे काय आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली ऊर्जा अचानक मुक्त झाल्यामुळे निर्माण होणारे कंपन, जे प्रामुख्याने फॉल्ट्स आणि प्लेट्सच्या कीवर्ड्स टाकलाय बघा, फॉल्टिंग आणि प्लेट्स, प्लेट टेक्टॉनिक्स, प्लेट्स जे आहे त्याच्या हालचालीमुळे घडते. मग याच्यामध्ये तुम्ही कारण द्या. मग भूकंपाचे वेगवेगळे प्रकार आहेत, वेगवेगळे कारण आहेत. जसं की बघा मुख्य भागामध्ये आपण लिहितोय भूकंपाचे कारण, दिसलं पाहिजे भूकंपाचे कारण. मग कारण आहेत टेक्टॉनिक हालचालीमुळे तुमचा भूकंप येऊ शकतो. त्यानंतर तुमचा येऊ शकतो भूकंप ज्वालामुखी क्रियेमुळे सुद्धा. सो बघा टेक्टॉनिक मुळे जर येत असेल तर काय आहे, लिथोस्फेरिक प्लेटच्या हालचालीमुळे, उदाहरणार्थ भारतीय प्लेट व युरेशियन प्लेट यांची टक्कर, आणि त्यामुळे भारतामध्ये मोस्ट अर्थक्वेक प्रोन झोन कुठला आहे, पूर्ण हिमालयन प्लेट. का, कारण प्लेट टेक्टॉनिक्स इज अ रिझन बिहाइंड इट, ते आपण मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर तेवढंच आहे का कारण, नाही, दुसरं कारण सुद्धा आहे, ज्वालामुखीय क्रियेमुळे सुद्धा होऊ शकतं, मॅग्माच्या हालचालीमुळे सुद्धा भूकंप निर्माण होऊ शकतो. थर्ड आहे, मानव निर्मित कारणामुळे पण भूकंप येतो का, हो, कारण भूकंपाचे वेगवेगळे टाइप्स आहेत, नॅचरल आहे, मॅनमेड पण होऊ शकतो. मॅनमेड कधी येणार आहे, खाणकाम किंवा मोठ्या धरणामुळे. मग तुम्ही इथे मेन्शन करू शकता की कसं कोयना धरणामुळे कोयना भूकंप आलेला आहे, ठीक आहे. रिझर्वॉयर इंड्युस्ड सेस्मिसिटी, RIS आपण करतो, किंवा अणुचाचण्या, हादरा बसणार आहे, हादरा जमिनीला बसला याचा अर्थ काय आहे, तो भूकंप आहे, राईट. सो भूजल उपसा आहे. नेक्स्ट सेकंड, फर्स्ट पार्ट झाले, आपण कारणे मेन्शन केलेली आहेत प्रमुख 3. नेक्स्ट बॉडीमध्ये सेकंड जो भाग आहे तो काय आहे, भूकंप प्रवण क्षेत्र. मग तुम्ही इथे थोडक्यात सांगू शकता की भारतामध्ये BSI ही संस्था आहे, हे भूकंप प्रवण क्षेत्र सांगते आणि त्याच्यामध्ये 2 ते 5 आहे, ठीक आहे, 2 ते 5 झोनेशन आहे. मग झोन 5 आहे हिमालयन प्रदेश, एक्झाम्पल्स लिहा आणि त्याचं कारण लिहा. त्यांनी कारण दिलेलं आहे, प्लेटच्या टक्करमुळे उच्च धोका आहे. मग ईशान्य भारत आहे झोन 5 मध्ये, ठीक आहे, आसाम, अरुणाचल, नागालँड, मेघालय, कारण इथे सुद्धा काय आहे, आपले पूर्वांचल टेकडे आहेत. पश्चिम भारत आहे, पश्चिम भारतमध्ये आपल्याकडे मोस्ट अर्थक्वेक प्रोन झोन कुठला आहे, रन ऑफ कच्छ, भुज भूकंप आलेला आहे. बघा त्यांनी एक्झाम्पल पण देणं तुम्हाला गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल भुजचा भूकंप 2001 साठी. त्यानंतर तिसरा जो झोन आहे झोन 3, झोन 4 आहे आपला, जो गंगा नदीचा जे उत्तर भारतीय मैदान आहे तो सुद्धा भूकंप प्रवण आहे. गाळयुक्त जमिनीमुळे कंपने वाढतात. दक्षिण जो भारत आहे, जो आपला पठार आहे, ठीक आहे, द्वीपकल्पीय पठार, हे काय आहे, स्टेबल आहे, ठीक आहे, स्टेबल लँडमास आहे. सो इथे स्थिर आहे, मात्र स्टील इथे काय आहे, भूकंप येऊ शकतात आलेले आहेत. सो लातूरचं भूकंप तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता, ठीक आहे. सो कन्क्लुजन मध्ये काय लिहू शकता तुम्ही की भूकंप काय आहे, प्रामुख्याने टेक्टॉनिक प्रक्रियेमुळे होतं. आपण भूकंप रोखू शकतो का, नैसर्गिक रोखू नाही शकत, मात्र आपण काय करू शकतो, डिझास्टर रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर बनवू शकतो, आपण लोकांना अवेअर करू शकतो, आपण अर्ली वॉर्निंग देऊ शकतो. आणि त्यासाठी तुम्ही इथे मेन्शन करू शकता भारताचा इनिशिएटिव्ह CDRI, भारताचा इनिशिएटिव्ह आहे, ठीक आहे, कोॲल्युशन फॉर डिझास्टर रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर, ते तुम्ही देऊ शकता, ठीक आहे. भारतातील हिमालय ईशान्य भाग विशेषतः संवेदनशील आहेत, त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन, भूकंपरोधक बांधकाम आणि जनजागृती अत्यंत गरजेचं आहे. तो हे वे फॉरवर्ड आहे, निष्कर्ष मध्ये तुम्ही हे देऊन उत्तर तुमचं संपू शकता. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 10 आहे, काय विचारले त्यांनी
की भारताच्या संदर्भात स्पेसिफिक आहे. वरचा प्रश्न भारताच्या संदर्भात होता का? नाहीये. त्यांनी फक्त झोनेशन विचारलं होतं भारतातलं. रिझन्स तुम्ही ऑल अक्रॉस वर्ल्ड देऊ शकता. का भूकंप येतात. याच्यामध्ये बघा काय म्हटले, भारताच्या संदर्भात हिमनदींचे महत्व सांगा. हिमनदी म्हणजे काय तुम्ही लिहू शकता इंट्रोडक्शन मध्ये. एक्झाम्पल्स द्या आणि बॉडीमध्ये सुरू करा की काय महत्व आहे हिमनद्यांचं भारतासाठी. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, हिमालयातील हिमनदीवर जागतिक तापमान वाढीचा होणारा प्रभाव आणि त्यांच्या परिणामाची चर्चा करा. सो बॉडीमध्ये तुम्हाला द्यावं लागेल की हिमनद्या वितळत आहेत का? येस, वितळत आहेत. ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमनद्या वितळत आहेत आणि जास्त वेगाने वितळत आहेत ते मेन्शन करा. मग त्याच्यामुळे काय काय परिणाम होऊ शकतात ते तुम्हाला लिहायचं आहे आणि त्यांचा परिणाम त्यामुळे काय होईल हे तुम्हाला मेन्शन करायचं आहे. ठीक आहे. मग बघा प्रस्तावना तुम्ही लिहू शकता. हिमनद्या म्हणजे काय इथे मेन्शन केलंय बघा की हिमालयीन प्रदेशाला तिसरा ध्रुव म्हटले जाते. कीवर्ड आहे थर्ड पोल ऑफ इंडिया. काय सर्वात जास्त ग्लेशियर्स हिमालयामध्ये आहेत. का आहेत? ऍव्हरेज हाईट 6000 पेक्षा जास्त आहे. ठीक आहे. सो 8000च्या वर 8000 मीटर पेक्षा वर सगळे काही शिखर आहेत ते हिमालयामध्ये आहेत. ऑल्टिट्यूड जास्त आहे, थंडी आहे, बर्फ आहे. त्यामुळे थर्ड पोल आहे. इंट्रोडक्शन मध्येच कीवर्ड मेन्शन केलेला आहे. तुम्ही इथे एक्झाम्पल पण देऊ शकता. सियाचीन असेल, बाल्टोरो असेल, झेमू असेल, गंगोत्री आहे, यमुनोत्री आहे. सो वेगवेगळे ग्लेशियर्स एक्झाम्पल देऊ शकता. मग बॉडीमध्ये विचारले काय महत्व सांगा हिमनदीचे महत्व. मग सांगितलंय भारतातील हिमनद्यांचे महत्व. 1 प्रमुख नद्यांचा उगम इथे लिहा. गंगोत्री गंगा, यमुनोत्री यमुना उगम होतोय आणि गंगेमध्ये काय आहे ऑलमोस्ट 23% लोकसंख्या गंगा नदीच्या बेसिन मध्ये आहे. त्यामुळे शेती आहे, लोकांची लोकसंख्या जास्त आहे, तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये पिकं मिळत आहेत. राईट. सो गंगा नदी, ब्रह्मपुत्रा, सिंधू नदी नद्यांना पाणी पुरवठा आहे. हे काय आहे वॉटर सिक्युरिटी आहे. त्यानंतर हवामान नियंत्रण करतायत, सूर्यकिरण परावर्तित करून तापमान संतुलित ठेवतायत. कारण काय आहे अल्बिडो आपण शिकतो. अल्बिडो सर्वात जास्त आहे ग्लेशियर्सचा. सो ते काय आहे जे सनरेज येत आहेत ते रिफ्लेक्ट करत आहेत. त्यामुळे हे सुद्धा आहे सूर्यकिरण परावर्तित होत आहेत. जैव विविधतेसाठी सुद्धा महत्वाचे आहेत. त्यानंतर जागतिक तापमान वाढीचा परिणाम. कारण सेकंड तुम्हाला क्वेश्चन मध्ये ते विचारले परिणाम काय आहे. सो परिणाम काय आहे हिमनद्यांचे वेगाने वितळणे. मग आहे तुम्ही लिहू शकता की त्यामुळे कसं समुद्राची पातळी वाढू शकते. मग जे किनाऱ्यावरती जे शहरं आहेत त्याच्यावर कसं एन्क्रोचमेंट होऊ शकतं, ते पाण्याखाली जाऊ शकतात. राईट. मग तुम्ही ते एक्झाम्पल देऊ शकता इंडोनेशियाचं कसं जाकार्ता कॅपिटल ते चेंज करत आहेत. बरोबर आहे. त्यानंतर हे एक्झाम्पल दे आपण डीएनए मध्ये घेतलेलं आहे. हे GLOF ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड म्हणजेच काय हिमनदी जो तलाव झालेला आहे तो फुटतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथे पूर येतात. रिसेंट करंट अफेअर्स मध्ये झालं आहे म्हणून तुम्ही हे मेन्शन करू शकता. ठीक आहे. नद्यांच्या प्रवाहामध्ये अस्थिरता येऊ शकते, जैव विविधतेचा ऱ्हास होऊ शकतो. ठीक आहे. मग अजून त्याचा परिणाम काय होईल की भारतामध्ये पाणी टंचाईचा प्रॉब्लेम होईल, फूड सिक्युरिटीचा. कारण शेतीला जर पाणीच नसेल तर पिकं येणार आहेत का? नाहीये. सो फूड सिक्युरिटी धोक्यात. नदीला पाणी नसेल, प्यायला पाणी नाहीये, वॉटर सिक्युरिटी धोक्यात. ठीक आहे. मग त्याच्यामुळे आत्ताच ग्लोबल वॉर्मिंगमुळे सगळे ग्लेशियरचे वितळून गेले तर पूर येऊ शकतात. ठीक आहे. आता पूर येतील आणि 2050 नंतर दुष्काळ पडू शकतो. ठीक आहे. सो पूर आहे त्याच्यामध्ये आपत्तीमध्ये वाढ होऊ शकतो, अनियमित पावसाळा व हवामान बदल. ठीक आहे. आणि मग कन्क्लुजन मध्ये तुम्ही लिहू शकता की कसं हिमनद्यांचे संरक्षण हे भारताच्या पर्यावरणीय व आर्थिक सुरक्षेसाठी अत्यंत गरजेचं आहे. आणि मग त्यांनी सोल्युशन विचारलेत का? नाही विचारलेत. मात्र तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. कन्क्लुजन मध्ये ब्रीफली मेन्शन करा की बाय रिड्युसिंग द ग्रीन हाऊस गॅसेस जल व्यवस्थापन सुधारणे आणि पूर्वतयारी करून आपण काय आहे हे जे हिमनद्या वितळल्यामुळे जे लॉसेस होतील भारताला ते आपण कमी करू शकतो. ठीक आहे. तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये असं पण स्टार्ट करू शकता की हिमालयाज आर वॉटर टँकर ऑफ नॉट ओनली इंडिया बट ऑल्सो इंटायर साऊथ एशिया. असं तुम्ही काहीतरी क्रिएटिव्हली सुद्धा सुरुवात करू शकता. आणि कन्क्लुजन मध्ये तुम्ही लिहू शकता मग आपल्याकडे 2008चा नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन हिमालयीन हॅबिटॅट आहे का? आहे. मग तिथे काहीतरी तुम्ही मेन्शन करू शकता कीवर्ड्स. ठीक आहे. तर हा होता क्वेश्चन नंबर. ठीक आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 18. बघा 18 जे आहेत ना ते आहे 15 मार्क्सचं. सो तुम्हाला थोडंसं जास्त लिहिणं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. बघा काय प्रश्न विचारलेला आहे. उत्तर अमेरिकेच्या प्राकृतिक विभागांच्या ठळक वैशिष्ट्यांचे वर्णन करा आणि त्याचे महत्व सांगा. आता क्वेश्चन आहे 15 मार्क्सचा. तर इथं डायग्राम सुद्धा तुम्ही काढू शकता. पटकन तुम्ही एक स्कीमॅटिक डायग्राम काढू शकता की हे आहे उत्तर अमेरिका,
इकडे आहे रॉकीज पर्वत, इथे आहे ॲपलॅशियन पर्वत, इथे आहे मिसिसिपी नदी, तिची सर्वात मोठी नदी आहे मिसुरी. सो हे आहे जॉग्राफिकल स्ट्रक्चर. बघा ॲपलेशियन पर्वत जे आहे आणि नावं द्यायची आहेत. ॲपलेशियन पर्वत इकडे डायग्रामला ब्रॅकेट करा, इथे लिहा काय काय आहेत. हे काय आहे उत्तर अमेरिकेचं प्राकृतिक विभाग. तुम्ही सांगा की कसे ॲपलेशियन पर्वत जे आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये कोळशाचे साठे आहेत. त्यानंतर रॉकीज पर्वत उत्तर अमेरिकेमध्ये आहे आणि ते कसे सोर्स आहेत. जसं हिमालय भारतासाठी आहे वॉटर टँकर, तसं काय आहे मिसिसिपी नदीचा उगम, मिसुरी नदीचा उगम इथे होतोय. सो मिसिसिपी नदी पाणी आहे, ऍग्रिकल्चरसाठी चांगला आहे. नेक्स्ट हा जो सेंट्रल भाग आहे उत्तर अमेरिकेचा दॅट इज प्लेन, मैदानी प्रदेश आहे. त्यामुळे इथे डेव्हलप झालेले आहे ग्रासलँड्स. आपण लेक्चरमध्ये करतो की प्रेअरीज ग्रासलँड्स, आणि प्रेअरीज काय आहे आता मोठ्या प्रमाणामध्ये शेतीमध्ये वळवलेले आहेत. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणामध्ये गहू, मोठ्या प्रमाणामध्ये मका, सोयाबीन, ऊस यांचं उत्पन्न घेतलं जातं. ठीक आहे. सो हे आहेत महत्वाचे. हे आहे खनिजांसाठी महत्वाची आहे. डोंगर मैदानं महत्वाची आहे, शेतीसाठी नद्या आहेत. हेच तुम्हाला मेन्शन करायचं. तुम्ही डायग्राम सुद्धा काढू शकता. ठीक आहे. बघा काय प्रश्न विचारला आहे, उत्तर अमेरिकेच्या प्राकृतिक विभागांच्या ठळक वैशिष्ट्यांचे वर्णन करायचंय आणि त्यांचं महत्व सांगायचं आहे. ठीक आहे. मग तुम्हाला पहिलं हे माहित पाहिजे. ठीक आहे, बेसिक जॉग्राफी. मग महत्व काय आहे बघा, तुम्हाला एक्सप्लेन पण करायला सांगायचं. 15 मार्क्सचा क्वेश्चन आहे. सो फक्त डायग्राम काढून चालणार नाहीये. डायग्राम तुमचा 1 मार्क्स वाढेल. ठीक आहे. बघा हवामान प्रस्तावना, उत्तर अमेरिकेचा भौगोलिक रचना विविध प्रकारची असून ती भूकंपीय हालचाली, हवामान व भूगर्भीय इतिहासामुळे विकसित झालेली आहे. ठीक आहे. टेक्टोनिक ऍक्टिव्हिटी आहे, कारण आपण प्लेट टेक्टोनिक्स वेळा शिकलेलो आहे. काय आहे पॅसिफिक प्लेट आणि उत्तर अमेरिका प्लेट, याच्यामुळे काय झालेलं आहे तयार रॉकी पर्वत. ठीक आहे. सो पश्चिमेकडील पर्वतरांगा अलास्का ते मेक्सिको पर्यंत विस्तार आहे. रॉकी पर्वत त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये उंच पर्वत आहेत, पठारे आहेत, व्हॅलीज आहेत. मग आपण बघा प्रिलिम्स मध्ये चिनूक वारा शिकतो की कसं चिनूक वाऱ्यामुळे प्रेअरीज मध्ये गोठत नाहीये पाणी, आणि हा काय आहे उष्ण वारा आहे. त्यामुळे प्रेअरीज साठी दॅट इज व्हेरी फेवरेबल. हे तुम्ही लिहू शकता. खनिज संपत्ती आहे, भूकंप प्रवण क्षेत्र आहे, किंवा मग पूर्वेकडील उच्च प्रदेश ईस्टर्न भागामध्ये कुठला आहे डोंगर ॲपलेशियन पर्वत. आपण घेतो लेक्चरला. ॲपलेशियन पर्वत आहेत, हे काय आहे झिजलेले पर्वत आहेत, आणि हे कोळसा आणि खनिज संपत्तीमुळे या युएसए कंट्रीजचा, कॅनडाचा हा खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये विकास झालेला आहे. मग सेंट्रल प्लेन सुद्धा आहेत, मैदानं आहेत. रॉकी व ॲपलेशियन दरम्यान सुपीक जमीन आहे, शेतीसाठी अनुकूल आहे. यांत्रिक शेतीचा विकास, कारण मोठ्या प्रमाणामध्ये इथे काय आहे युएसए मध्ये एक्सटेन्सिव्ह ऍग्रिकल्चर. आपण जॉग्राफी ऍग्रिकल्चर शिकताना टाइप्स ऑफ ऍग्रिकल्चर शिकतो, इथे यूज करा. एक्सटेन्सिव्ह ऍग्रिकल्चर इथे केलं जातं मोठ्या प्रमाणामध्ये प्लेन्स असल्यामुळे. मग उत्तर अमेरिकेमध्ये फक्त युएसए आहे का? नाही, कॅनडा सुद्धा आहे, की कॅनडामध्ये सर्वात जास्त पाण्याचे साठे आहेत. तुम्ही मेन्शन करा कॅनडा आहे, युएसए आहे, मेक्सिको आहे. ठीक आहे. नेक्स्ट तुम्ही मेन्शन करा कॅनेडियन शील्ड काय आहे, बेसिकली प्राचीन पठार आहे, हडसनचा बे आहे, खनिज संपत्ती आहे, पण लोकसंख्या मात्र इथे कमी आहे. का कमी आहे? कारण एक्स्ट्रीम थंडी आहे ना. ऍज यू गो टुवर्ड्स पोल कोल्ड इन्क्रीजेस. ठीक आहे. मग किनारी मैदानी आहेत, कोस्टल प्लेन्स. सो मोठ्या प्रमाणामध्ये बघा कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क हे का डेव्हलप्ड आहेत? कारण हे कोस्टल आहेत. कोस्टल काय असतात आपण पाहतो, सम प्रकारचं हवामान आहे. ठीक आहे. सो या गोष्टी मेन्शन करायच्या आहेत. अटलांटिक व गल्फ किनाऱ्यालगत सपाट व सुपीक जमीन, शेती व वस्ती योग्य आहे. ठीक आहे. मग याचं महत्व काय आहे? तर बघा लोकसंख्या, चीन आणि भारत सोडला तर जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या युएस मध्ये आहे. सो रिसोर्सेस आहे, ह्युमन रिसोर्सेस अवेलेबल आहे. मोठ्या प्रमाणामध्ये इथे शेती केली जाते. ठीक आहे. युएसए काय आहे, वन ऑफ लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ फूड्स आहे जगामध्ये. उद्योगांचं मोस्ट इंडस्ट्रियलाइज कंट्री, सर्वात जास्त जीडीपी असलेला देश कुठला आहे? युएसए. ठीक आहे. हे का वर शक्य झालेलं आहे? कॅनडा विकसित का आहे? कारण जॉग्राफी फेवरेबल आहे, आणि तेच तुम्हाला मेन्शन करायचं होतं. मग त्याचं महत्व, प्रेअरी गवताळ प्रदेश आहे, तिसरा सर्वात मोठा देश आहे. त्याच्यामुळे काय आहे हवामान आणि संसाधने उपलब्ध मुबलक प्रमाणात आहेत. ठीक आहे. सो हा होता क्वेश्चन नंबर 18. वर्ल्ड जॉग्राफीवर हा क्वेश्चन होता. राईट. तुम्हाला उत्तर अमेरिकेचं बेसिक ऍटलिस्ट जॉग्राफी माहित असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. नंतरचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 19. इथे काय विचारले, भारतातील नैसर्गिक वनस्पतींच्या वितरणावर हवामान आणि मृदेच्या होणाऱ्या परिणामांची चर्चा करा. काय विचारलेलं आहे त्यांनी तुम्हाला? पहिलं तर प्रश्न आहे की वितरण तुम्ही सांगितलं पाहिजे की भारतामध्ये वनस्पतींचं वितरण कसं आहे. आणि दुसरा प्रश्न काय आहे की हवामान आणि मृदा
यांचा परिणाम कसा झालेला आहे. म्हणजे हवामान जर खूप जास्त पाऊस पडत असेल तर भारतामध्ये आहेत सदाहरित वने, पाऊस कमी पडत असेल भारताकडे आहेत पानझडी वने, पाऊस खूपच कमी पडत आहे वाळवंट आहे, सेमी एरिड एरिया आपल्याकडे आहे थॉर्नी, ठीक आहे, काटेरी वन आहेत आपल्याकडे. त्यानंतर हाईटवर आहे हवामान, हवामान खूप जास्त थंड आहे जसं की हिमालय, आपल्याकडे गवत आहे, आपल्याकडे ऑर्किड्स आढळत आहेत. ठीक आहे, मग तुम्ही भारतामध्ये जंगल कसं आहे, मग तुम्ही बघा फॉरेस्टची डेफिनेशननी सुरुवात करण्यापेक्षा फॉरेस्ट बेसिक आहे, तुम्ही सांगू शकता की कसं FAO फूड अँड ऍग्रिकल्चरल ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टनुसार भारत जगातला 9वा सर्वात मोठं फॉरेस्ट एरिया असलेला देश आहे. ठीक आहे, असं काहीतरी तुम्ही इंटरेस्टिंग फॅक्ट सांगून सुरुवात करू शकता. जिथं व्याख्या तुम्ही व्याख्या थोडीशी अवघड आहे तिथे व्याख्या लिहा, जसं की सुनामी, फॉरेस्टची काय व्याख्या लिहायची, तुम्ही असा काहीतरी डेटा वापरू शकता. किंवा तुम्ही म्हणू शकता की भारतामध्ये अराउंड 25% फॉरेस्ट आहे, 33% आयडियल आहे, मात्र नाहीये, मात्र वी आर ट्राईंग टू गो, ठीक आहे, ट्राईंग टू अचीव्ह दॅट, असं काहीतरी तुम्ही मेन्शन करू शकता. ठीक आहे, तर हे आहे नैसर्गिक वनस्पतींचं वितरण, कसं हवामान आणि मृदा. मग मुख्य बॉडीमध्ये सुरुवात करा की कसं हवामानाचा प्रभाव पडतो आणि हवामान डिसाइड्स, क्लायमेट डिसाइड्स विच टाइप ऑफ फॉरेस्ट यू विल हॅव. ठीक आहे, आपण लेक्चरमध्ये टाइप्स ऑफ फॉरेस्ट पाहतो, त्याचे हवामान पाहतो. ठीक आहे, मग इथे लिहा हवामानाचा प्रभाव, पर्जन्य, मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर काय आहे, रेनफॉल. जर रेनफॉल 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त असेल वी हॅव सदाहरित. उदाहरण लिहा की पश्चिम घाटामध्ये आहे, अंदमान निकोबारमध्ये आहे मोठ्या प्रमाणामध्ये, ईशान्य भारतामध्ये आहे. ठीक आहे, जर पाऊस थोडासा कमी 100-200 आला तर पानझडी आहे, त्याच्यामध्ये पण तुम्ही मग मेन्शन करू शकता. 150 सेंटीमीटर पेक्षा जास्त असेल तर आपल्याकडे आहेत आर्द्र पानझडी, 150-100 असेल तर शुष्क पानझडी, म्हणजेच काय, ड्राय डेसिड्युअस फॉरेस्ट, मॉइस्ट डेसिड्युअस फॉरेस्ट हे आहेत. कुठे आहेत ते मेन्शन करा. भारतामध्ये सर्वात जास्त डेसिड्युअस फॉरेस्ट आहेत. ठीक आहे, त्याला आपण मॉन्सून वने असं सुद्धा म्हणतो. मग जिथे 50 सेंटीमीटर पेक्षा कमी पाऊस पडतो तिथे आहेत काटेरी वने, बरोबर आहे. सो थार वाळवंटे मेन्शन करा. मग तापमानाचा फरक पडतो का, हो तापमानाचा सुद्धा फरक आहे. उष्ण प्रदेशामध्ये घनदाट वने आहेत, कारण हाय टेम्परेचर अँड हाय रेनफॉल, सो दीज टू कंडिशन्स आर मोस्ट फेवरेबल फॉर ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट. भारतात आहेत का, मुबलक प्रमाणात आहेत. पूर्ण पश्चिम घाट आपल्याकडे काय आहेत, घनदाट अशी वनस्पती आहेत. ठीक आहे, हिमालयामध्ये कमी तापमानामुळे आपल्याकडे कोनिफेरस, कोनिफेरस प्लांट्स पण आहेत. तुम्ही एक्झाम्पल्स पण लिहा, रोजवूड, महोगनी, एबनी, ठीक आहे, एव्हरग्रीनचे, त्यानंतर डेसिड्युअसचे साग, साल, राईट. सो हे एक्झाम्पल सुद्धा तुम्ही देणं महत्वाचं आहे. आपल्याकडे शंकुधारी आहे, अल्पाईन वनस्पती सुद्धा आहे. अल्टिट्यूडमुळे हिमालयमध्ये उंचीनुसार वनस्पतींचे पट्टे बदलतात, आपण पाहतो. ठीक आहे, नेक्स्ट मॉन्सून हवामान भारतामध्ये आहे आणि ऋतुजन्य पर्जन्यामुळे पानझडी जंगले विकसित. भारतामध्ये सर्वात जास्त मॉन्सून वने, पानझडी वने का आहेत, कारण भारतामध्ये 75% रेनफॉल 4 महिन्यात पडतो. त्यामुळे 4 महिन्यात खूप पाणी आहे, बाकीच्या महिन्यात पाणी नाहीये. मग पाणी कसं वाचवायचं, झाडांची पानं झडतायत, पानझडी आहेत, डेसिड्युअस आहेत, ते त्यांनी लिहिलेलं आहे. मग मृदेचा काही परिणाम होतो का, येस डेफिनेटली मृदेचा परिणाम होणार आहे. जसं की बघा अॅल्युव्हियल सॉइल, त्यांचं म्हणणं आहे की ही सुपीक आहे, इथे काय आहे, पानझडी वनस्पती. अॅल्युव्हियल सॉइल शेतीसाठी उत्तम आहे. ठीक आहे, मग लॅट्रॅटिक सॉइल बघा, कोकणामध्ये लॅट्रॅटिक सॉइल इज नॉट दॅट गुड फॉर ऍग्रिकल्चर, मात्र तिथे काय आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये झाडं येऊ शकतात. त्यामुळे बघा कोकण इज व्हेरी फेमस फॉर फणस, आंबा, सुपारीच्या बागा. ठीक आहे, आणि आपला जो पश्चिम घाट आहे तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जांभी मृदा आढळते. ठीक आहे, मग त्यांनी म्हटलेलं आहे की काळी माती ओलावा धरून ठेवते, गुड फॉर कॉटन. मग इथे काय आहे, गवताळ प्रदेश येऊ शकतात. लाल माती आहे, झुडपे, पानझडी वनस्पती. लॅट्रॅटिक माती म्हणजेच काय, जांभी माती जास्त पर्जन्याच्या भागात ही आढळते. सो येस, सॉइल डिसाइड्स विच टाइप ऑफ फॉरेस्ट यू विल हॅव. क्लायमेट, हवामान डिसाइड्स विच टाइप ऑफ फॉरेस्ट यू हॅव, तेच तुम्हाला मेन्शन करायचं होतं. जास्तीत जास्त नावं लिहा, झाडांची नावं, जंगलांची नावं आणि ते कोणत्या भागामध्ये आहे. तुम्ही इथे ब्रीफली डायग्राम काढू शकता भारताची, की भारतामध्ये वितरण कसं आहे. ठीक आहे, तुम्ही ब्रीफली डायग्राम काढून सांगू शकता, तुम्ही स्कीमॅटिक डायग्राम काढू शकता. ठीक आहे, की भारतामध्ये कसं या भागामध्ये जिथे पाऊस जास्त आहे तिथे सदाहरित वने आहेत, पावसाचं प्रमाण कमी झालं तर डेसिड्युअस आहेत. इथे राजस्थानच्या वाळवंटामध्ये वी हॅव वॉट, काटेरी वन. इथं परत ईशान्य भारतामध्ये सदाहरित वन आहेत, सेमी एव्हरग्रीन आहेत, अंदमानमध्ये सदाहरित आहे. असं सुद्धा तुम्ही डायग्राम पटकन काढू शकता. ठीक आहे, नेक्स्ट त्यांनी म्हटलेलं आहे
मग त्याचा संयुक्त प्रभाव तेच आहे, हवामान प्रकार ठरवतं, माती काय आहे, घनता वगैरे डिसाईड करतं. ठीक आहे. नेक्स्ट, मग कन्क्लुजन मध्ये तुम्ही काय लिहू शकता? कन्क्लुजन मध्ये जे विचारलेलं नाहीये ते तुम्ही लिहू शकता वे फॉरवर्ड म्हणून, की महत्व आहे वितरण आपण पाहिलं, मात्र मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये डिफॉरेस्टेशन होत आहे काही भागामध्ये. त्यानंतर तुम्ही त्याला लिंक करू शकता आपलं नॅशनली डिटरमाइंड जे कॉन्ट्रीब्युशन्स आहेत एनडीसी, त्याला तुम्ही जोडू शकता. किंवा मग जंगल कमी होत आहे त्यामुळे काय आहेत, जैवविविधता सुद्धा कमी होत आहे आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी उपाय आपण करत आहोत. ठीक आहे. एक पेड माके नाम कॅम्पेन आपला आहे, ते तुम्ही लिहू शकता. राईट. सो त्या अनुषंगाने एक पॉझिटिव्ह एंड करा, ऑलवेज पॉझिटिव्ह एंड करण्याचा प्रयत्न करा. मेन्शन काही गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह आहेत का, काही महाराष्ट्र शासनाचे इनिशिएटिव्ह आहेत का, किंवा कुठली नॅशनल आपलं एनजीओ आहे का ते काम करत आहे, तसं तुम्ही कन्क्लुजन मध्ये लिहू शकता. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 20, त्यांनी अगेन 2 प्रश्न विचारलेले आहेत. 20A मध्ये 10 मार्क्सचा क्वेश्चन आहे बघा हा. समशीतोष्ण चक्रवाताची वैशिष्ट्ये व हवामानाची स्थिती स्पष्ट करायची आहे. आपण लेक्चर मध्ये शिकतो, बेसिक आहे हा, कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहेत. काय चक्रीवादळ आपण पाहतो, सायक्लोन, टेम्परेट सायक्लोन, ट्रॉपिकल सायक्लोन, उष्णकटिबंधीय आहे, आणि समशीतोष्ण कटिबंधातले चक्रीवादळ. तेच त्यांनी विचारलेलं आहे की समशीतोष्ण चक्रवाताची वैशिष्ट्य आणि हवामानाची स्थिती स्पष्ट करायची आहे 10 मार्क्ससाठी. इथे तुम्ही लिहू शकता काय आहे टेम्परेट सायक्लोन, म्हणजे त्याचा अर्थ काय आहे, ते कोणत्या भागामध्ये येतात, राईट, आणि मग त्याची वैशिष्ट्ये लिहा. आपण बघा लक्षात राहण्यासाठी किंवा बेटर अंडरस्टँडिंग साठी लेक्चरमध्ये आपण डिफरन्स घेतो. ठीक आहे. मग इथे मेन्शन करा की हे जे आहेत ना, हे फ्रंटल उत्पत्ती आहे, याची उत्पत्ती फ्रंटल मुळे आहे. त्यानंतर याचा विस्तार जो आहे, विस्तार हा उष्णकटिबंधीयपेक्षा मोठा आहे, ते तुम्ही लिहू शकता. त्यानंतर असममित रचना आहे, तापमान व दाब असमान असतात त्याच्यामध्ये. त्यानंतर हालचाल काय आहे, हे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतायत. याच्यामध्ये काय आहे, मुसळधार पाऊस पडतो का, नाही. याच्यामुळे काय आहे, इथे रिमझिम असं पाऊस पडतो. आणि समशीतोष्ण कटिबंधामध्ये हे जे चक्रीवात आहे, दे आर द इम्पॉर्टंट सोर्स फॉर रेनफॉल. ठीक आहे. मग जीवनचक्र निर्माण प्रौढ, इथे सुद्धा तुम्ही एक डायग्राम काढू शकता अबाउट टेम्परेट सायक्लॉन. मग हवामानाची स्थिती कशी होते, इथे ढगांची निर्मिती होते. मग इथे बघा टाइप्स ऑफ क्लाउड आपण शिकलोय का, लिहायचे आहेत. इथे सिरस क्लाउड्स आहेत, स्ट्रॅटस आहे, निम्बो स्ट्रॅटस आहेत. मग पर्जन्य, उष्ण फ्रंटवर सतत पाऊस आहे, थंड फ्रंटवर जोरदार सरी आहेत. तापमान बदल, उष्ण फ्रंटवर वाढ आहे, थंड फ्रंटवर अचानक घट. ठीक आहे. सो ही हवामानाची स्थिती कशी होते, वाऱ्याचा वेग जास्त आहे का कमी आहे, वाऱ्याची दिशा काय असते, आणि त्याच्यामुळे कसं पाऊस पडतो, कुठे पाऊस पडतो, हे तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. मग कन्क्लुजन काय आहे, समशीतोष्ण चक्रीवादळे उष्णता व आर्द्रतेचे पुनर्वितरण करतात आणि हवामानावर मोठा प्रभाव टाकतात, हे तुम्ही मेन्शन करू शकता. नेक्स्ट, टिपा लिहा प्रश्न आहे बघा 20B मध्ये, फक्त 5 मार्क्ससाठी आहे. कारण हे क्वेश्चन नंबर 20 15 मार्क्सला आहे टोटल, त्याच्यामध्ये त्यांनी डिवाइड केलंय. एक 10 मार्क्सला विचारला, दुसरं विचारलंय 5. हे बघा करंट अफेअर्सच्या रिलेटेड क्वेश्चन आहे. काय आहे, शक्ती चक्रवात ऑक्टोबर 2025 ला जो आलेला आहे, त्याच्यावर तुम्हाला 5 मार्क्सची टिपा लिहायची आहे. बघा शक्ती चक्रवात इकडे आला होता अरबी समुद्रामध्ये. ठीक आहे. मग चक्रीवादळ शक्ती हे ऑक्टोबर 25 मध्ये अरबी समुद्रामध्ये आलेला आहे. मग बघा जरी तुम्ही वाचलं नसेल तरी तुम्ही लिहू शकता ना, तुम्हाला ट्रॉपिकल सायक्लोनचे कॅरेक्टरिस्टिक्स माहिती आहे, मग तेच असणार आहे. राईट. मग तुम्हाला तेच लिहायचं आहे. काय आहे की हे सप्टेंबरच्या शेवटी आलं होतं, फक्त माहित पाहिजे की अरबी समुद्रामध्ये. ठीक आहे. इकडे बे ऑफ बेंगॉल मध्ये नव्हतं, बंगालच्या उपसागरामध्ये. ते तेवढं फक्त माहित पाहिजे. बाकी तुम्ही जनरल लिहू शकता मग की अरबी समुद्राच्या ईशान्य भागात आलेला आहे. हे कशामुळे आहे, कमी दाबाचा पट्टा तयार झाला. राईट. कारण चक्रवातामध्ये ट्रॉपिकल सायक्लोन मध्ये कमी दाबाचा पट्टा आहे. ठीक आहे. मग उष्ण समुद्र पृष्ठभागावर तापमान आपण करतो, तापमान मेन्शन करा. ठीक आहे. त्यानंतर मेन्शन करू शकतो आपण हे काय आहे, सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉर्म आहे. वाऱ्यांचा वेग जनरल तुम्ही लिहू शकता 100-135 वेग, तेवढाच आपण करतो अभ्यास. पश्चिम दक्षिण पश्चिमी दिशेने सरकले, नंतर हे कमकुवत झाले आणि मग ते काय आहे, विलुप्त पावलेलं आहे. नेक्स्ट, परिणाम काय काय झालं, मग परिणाम बघा, गुजरात उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर खवळलेला समुद्र आहे, मुसळधार पाऊस पडतो, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा आहे आणि थेट किनारपट्टीवर धडक झाली नाही, त्यामुळे मोठे नुकसान टळले. सो या गोष्टी तुम्हाला 5 मार्क्ससाठी फक्त मेन्शन करायचं आहे. सो शक्ती जे चक्रवात आलेला आहे अरबी समुद्रात आहे आणि त्याचा वेग काय होता, त्याचा एक्सटेंट काय आहे, कमी दाबाचा पट्टा, बेसिक जरी तुम्ही लिहिलं असतं तर तुम्हाला इथे मार्क्स मिळाले असते. आणि मग निष्कर्षामध्ये काय आहे की चक्रीवादळ शक्ती हे अरब सागरात वाढणाऱ्या चक्रीवादळांच्या प्रवृत्तीचे उदाहरण आहे, जे समुद्राच्या वाढत्या तापमानाशी संबंधित आहे. सो इथे तुम्ही लिहू शकता की कसं लिंक करा, ग्लोबल वॉर्मिंग, जागतिक तापमान वाढ होत आहे, त्यामुळे
चक्रवात जे आहेत, सायक्लोन जे आहे, येण्याची इंटेन्सिटी, सायक्लोनची तीव्रता दोन्ही वाढत आहे आणि हे त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. काय? शक्य सायक्लोन. सो दॅट्स ऑल. तुम्ही एंड करू शकता. कमीत कमी शब्दात लिहा, कारण 5 मार्क्ससाठी फक्त तुम्हाला हा प्रश्न विचारला आहे. सो दॅट्स ऑल. हे होते जॉग्राफीचे 9 क्वेश्चन्स. पाहिले तर सगळे सोपे होते. ठीक आहे. फक्त एक वर्ल्ड जॉग्राफीचा क्वेश्चन आहे, उत्तर अमेरिका. त्यासाठी तुम्हाला बेसिक उत्तर अमेरिकेचं जे फिजिओग्राफिक डिव्हिजन्स आहेत ते ऍटलिस्ट माहित पाहिजे. आपण लेक्चरमध्ये घेतो. बाकी काही क्वेश्चन होते कन्सेप्च्युअल, जसं की टेम्परेट सायक्लोन त्यांनी विचारलेला आहे, त्यांनी भूकंप विचारलेला आहे, भूकंपाचे कारण, त्यानंतर त्यांनी सुनामी विचारलेला आहे. त्यानंतर काही क्वेश्चन्स होते ऍप्लिकेशन बेस्ड, जसं की मुंबई. ठीक आहे, की मुंबईची आर्थिक भरभराट, औद्योगिक भरभराट का झालेली आहे, त्याचे कारण मीमांसा. सो हे आपण लेक्चरमध्ये डिस्कस केले. ठीक आहे, तर हे होतं ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन सुद्धा होते. काही कन्सेप्च्युअल सुद्धा होते, कोर जॉग्राफी मधले क्वेश्चन होते, वर्ल्ड जॉग्राफीचे पण आहेत. आणि तसं तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्राच्या संदर्भात म्हणून पहिलाच क्वेश्चन मुंबईवर आलेला आहे. सो दॅट्स ऑल फॉर धिस 9 क्वेश्चन जे आहेत आपण डिस्कशन घेतलेलं आहे. थँक्यू.